माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरण नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू झाली आहे। पथक पाठवण्याबाबत लवकरच आता निर्णय होण्याची शक्यता आहे। कोकाटे सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, तर नाशिकचं पोलीस पथक या ठिकाणी मुंबईमध्ये जाणार असल्याची माहिती। नाशिक पोलिसांकडून आता कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू आहे। पथक पाठवण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। सदन एका गैरव्यवहार प्रकरणाने आता कोकाटेंच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे नीलम, खरं तर माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरणी आता नाशिक पोलिसांची कायदेशीर बाबीच्या पडताळणी आहे ती सुरू झालेली आहे आणि आज दुपारपर्यंत पथक पाठवायचं की नाही याबाबतची जी बैठक आहे ती पोलीस आयुक्त कार्यालयात झालेली आहे आणि दुपारनंतर माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईला जायचं का नाही याबाबत जे आहे ते पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात येणार आहे। मात्र कोकाटे सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे आणि लीलावती रुग्णालयाकडनं देखील कायदेशीर कागदपत्रांची जी पडताळणी ती पोलिसांकडून केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच लीलावती रुग्णालयाकडून काय स्पष्टीकरण येतं त्याच्यावर खरं तर हा पुढचा जो निर्णय आहे तो ठरणार आहे। त्यामुळे लीलावती रुग्णालय आता कुठल्या बाबी जे आहे ते पोलिसांना स्पष्ट करतात, त्यानंतर पोलिसांचा त्यांना घेण्यासाठी जाण्याचा जो निर्णय तो होणार आहे। त्यामुळे दुपारपर्यंत तरी माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी पोलिसांचं जे पथक आहे ते जाणार की नाही याबाबतची जी स्पष्टता आहे ती दुपारनंतरच क्लिअर होणार आहे। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रकरण अजित पवारांचा शुक्रवारपर्यंत वेट अँड वॉच अशी भूमिका, कोर्टाचा निर्णय आल्यावरच कोकाटेंबाबत राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे। हायकोर्टाने दिलासा न दिल्यास राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार। कोकाटे यांचं भवितव्य उद्याच्या कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे। गेल्या वेळी जर त्यांना शिक्षा झाली त्यावेळी त्यांचं मंत्रिपद काढलं पाहिजे होतं किंवा कृषी मंत्री म्हणून त्यांनी जो कार्यभार घेतला तो महाराष्ट्रात, त्यामुळे त्यांनी त्यावेळेस खरं राजीनामा दिला पाहिजे होता। आता सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली म्हणून आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही, म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे। बिनखात्याचे मंत्री का ठेवले असा सवाल करण्यात आलाय। कोकाटेंना आमदार आणि मंत्रिपदावरून हटवायला हवं होतं। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर येते। खरं तर काल काय अपेक्षित होतं की पहिलं म्हणजे त्यांची आमदारकी रद्द करणं, मंत्रिपद रद्द करणं आणि त्यांना अटक करणं, ही कारवाई तात्काळ व्हायला हवी होती। पण आपण बघतोय ही कारवाई ताणली जाते। काल काय केलं तर त्यांचं खातं काढून घेतलं का? बिन खात्याचे मंत्री अजूनही ते ठेवले गेले का? हा प्रश्न विचारायचा वाटतो। आणि मला असं वाटतं की हे जे सगळे धंदे चाललेत ना राजकारणातले, हे बंद झाले पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।